हाय, भटकंती विथ नम्रता ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे ती गावातील जत्रेचा आहे। तुम्ही कधी जत्रेला गेलाच असाल ना, तसंच मला 15वी पासून एका जत्रेला जायचं होतं की तिथे मला बघायचं होतं की मला असं सांगण्यात आलं होतं की तिथे बगाडाला माणूस बांधला जातो आणि तो फिरवला जातो आणि हे मी कधीच बघितलेलं नव्हतं। मी बघितलं होतं फक्त ते अगबाई अरेचा जो पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये त्या माणसाला हिरोला बांधलं जातं आणि ते फिरवलं जातं। तर मला बघण्याची उत्सुकता भरपूर होती आणि तो क्षण ह्या वर्षी आला आणि मी गेली होती बघायला आणि तिथे मला त्या जत्रेमध्ये खूपच आवडलं। प्रथा वगैरे त्याच्यावरती आपण बोलूच, पण मला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे, तो पुढे मी तुम्हाला दाखवेनच। त्याच्याबद्दल आपण आधी माहिती घेऊया। तिकडे अशी प्रथा आहे की 5 गाव असतात आणि त्या 5 गावामधून मिळून एक काठी असते। ती काठी खूप मोठी असते आणि त्याला पूर्ण सजवलं जातं, म्हणजे लाईटीने सजवलं जातं आणि 5 गावांमध्ये ज्याची काठी मोठी आणि ज्यांनी खूप छान सजवलंय ना त्याचा नंबर काढला जातो की ते गाव जिंकलं, असं म्हणजे त्या गावाचा मान मोठा, असं एक प्रथा आहे तिथे। आणि मी फर्स्ट टाइम बघितलं, हे मला यातलं काहीच माहित नव्हतं। तिथे गेल्यानंतर आम्ही पहिले गावी गेलो, 11 वाजता ती जत्रा चालू झाली। त्याच्या आधी गावातील लोक जी काठीला सजवत होते, पूर्ण तिकडचे जे यंग मुलं आहेत ते लोक खूप उत्सुकतेने ते काठीला सजवत होते आणि खूप इन्व्हॉल्वमेंट होती त्यांची। आणि त्याच्यानंतर मग ती काठी उचलली जाते आणि तसंच वाजत गाजत त्या जत्रेपर्यंत नेली जाते आणि त्याच्यानंतर तसंच सेम 4-5 गावाची जे काठ्या आहेत त्या सेम वाजत गाजत फटाके बिटाके वाजवत ती त्या जत्रेपर्यंत घेऊन येतात, त्या मंदिरापर्यंत घेऊन येतात। त्याच्यानंतर ती काठी बांधली जाते, एका ठिकाणी बांधली जाते आणि त्याच्यानंतर बांधल्यानंतर उभारल्यानंतर तो मोठा टास्क असतो की ती उभी करणं, तिला आडवी असते तिला उभी करणं, कारण की खूप मोठी काठी असते ती। मग त्याच्यानंतर ती उभी राहिल्यानंतर अजून ते गावची लोक खूप खुश होतात आणि आनंदाने नाचतात, बाजा सगळं फटाके बिटाके फोडतात आणि ती पूर्ण 1-2 तास तशीच राहिली पाहिजे। ती ऍक्च्युअली त्या काठीला रशीने बांधलं असतं आणि त्या रशी पकडून बाकीचे लोक खाली उभी असतात आणि त्या खांबाला पण पकडणारी लोक असतात आणि खूप स्टॅमिना लागतो त्याच्यासाठी आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे माझ्याकडनं। ते झाल्यानंतर 1-2 तासानंतर ती काठी ज्या ठिकाणी असते तिथून ती फिरवली जाते मंदिराच्या इथपर्यंत, पूर्ण गोल अर्धी फिरवली जाते आणि एक झाडाचा खांब आहे त्या खांबाला आणून बांधलं जातं आणि त्या 5 काट्या असं वाजत गाजत घेऊन त्यांना बांधल्यानंतर एकत्र बांधतात आणि बघितलं जातं की कोणाची काठी मोठी आहे आणि कोणी छान सजवली आणि कोणाची लास्ट पर्यंत टिकली आहे त्याच्यावरती ठरतं की कोणाच्या गावची काठी मोठी आहे आणि कोणत्या गावचा मान जास्त आहे। अशी ती एक प्रथा आहे। त्याच्यानंतर जेव्हा ती काठी अर्ध्यात बांधली जाते, अर्धा आणून जेव्हा त्या झाडावरती बांधली जाते, त्याच्यानंतर एक उपवास धरलेला माणूस असतो जो वर्षभर प्रत्येक सणाला त्याचा उपवास त्यांनी धरायचा, त्याच्या काहीतरी प्रथा आहेत त्या करायच्या आणि ह्या जत्रेच्या आधी 2-3 दिवस काहीतरी त्यांनी आधी काही खाल्लेलं पिल्लेलं नसतं, तो पूर्ण 2-3 दिवस उपाशी असतो आणि त्याच्यानंतर जत्रेला त्याला आणलं जातं, पूर्ण मंदिरामध्ये पण त्याला फिरवलं जातं, त्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर त्याला बगाडाला बांधण्यासाठी त्या बगाडाला बांधलं जातं, त्याच्यात तांब्या दिला जातो आणि त्याला असं बांधलेलं असतं आणि ते पूर्ण बगाड खाली रशी पकडून ती माणसं पूर्ण गोल 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 फिरवतात, अशी तिकडची प्रथा आहे। जे की मला बघायचं होतं, मी ते बगाडाला जे फिरवतात ते 3 वाजता रात्री काहीतरी चालू झालं, 3-3:30ला, तोपर्यंत आम्ही जागेच होतो आणि तिथे गेल्यानंतर वेळ कसा जातो काहीच कळत नाही आणि ते बघण्यासाठी मी खास जागरण केलं त्याच्यासाठी आणि मला बघायचंच होतं, जे की मला आवडलं। ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवेलच मी। आणि त्याच्यानंतर ते फिरल्यानंतर मग एक ते पालखी पण असते, त्याच्या आधी ती पालखी पण फिरवली जाते, त्याच्यानंतर मग ते ढोल ताशा वगैरे सगळं डान्स वगैरे होतो आणि त्याच्यानंतर पण काहीतरी प्रथा आहे, तेवढ्या वेळापर्यंत मी थांबली नाही। नंतर वाटतं परत पालखी वगैरे फिरवली जाते, पूर्ण नाचलं वगैरे जातं, अशी तिकडचं जत्रेचं माहोल असतो आणि खूप छान आहे। कधी तुम्हाला चान्स मिळाला की बघायची इच्छा झाली की लाटवणची जत्रा जी बगाडाला बांधली जाते, खूप जणांची इच्छा असते। मी जेव्हा माझ्या पर्सनली स्टेटसवरती टाकलं त्याच्यानंतर मला खूप जणांनी विचारलं की हे कुठे आहे नक्की, खूप जणांना बघण्याची पण इच्छा असते। तर कधी तुम्हाला बघायचं झालं तर हनुमान जयंतीला लाटवणला
ही जत्रा असते आणि लोक मुंबईवरून तेवढ्याच उत्साहाने ते लोक येतात आणि जमा होतात आणि उत्साहाने तो सण साजरा केला जातो, ती प्रथा साजरी केली जाते आणि जत्रेला चांद चांद लागून जातं. आणि तिकडे बाजारपेठ पण असतो, वडापाव वगैरे इतर गोष्टी पण असतात, फालुदा, चायनीजवाला, गावच्या खेळणी, ह्या सगळ्यांचा स्टॉल लागला जातो. आणि मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच ह्या सगळ्या प्रथा केल्या जातात. आणि तुम्हाला कधी वेळ मिळाला किंवा तुम्हाला कधी बघायची इच्छा झाली तर नक्कीच हनुमान जयंतीच्या टायमाला तिकडे लाटवणला ही नक्कीच अटेंड करा. आणि आपण आता पुढचा व्हिडिओ चालू करूया. बाय बाय. हे मी रात्रीच्या टायमाला आलोय कलिंगडच्या शेतीमध्ये. आणि हे ह्यांचं घर आहे, छोटंसं बांधलंय जिथे पप्पा राहतात, रात्रीचे थांबतात. आणि छोटीशी चूल, त्याच्यावरती ते जेवण बनवतात, चहा बनवतात. ही माझी भाची आहे ज्ञानू आणि तिची छोटी बहीण आर्या. हाय आर्या. आम्ही जसं गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की पप्पांच्या इथे कलिंगडाची शेती, पप्पाने कलिंगडाची शेती केली आहे, त्या शेतीवरती आपण आलेलो आणि सकाळचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला. आणि आज आम्ही रात्रीच्या आलोय आतूच्या गावापासून, म्हणजेच ज्ञानूच्या गावापासून, घरापासून इथपर्यंत याला एक नदी पार करावी लागते. आणि त्या नदीतून आम्ही रात्रीचं 10 वाजलेत आणि 10 वाजता आम्ही शेतावरती आलोय. आणि एवढी छान वाईब आहे ना, खूप भारी फील होत आहे. तुम्हाला कसं वाटतंय? खूप कमाल, खूप कमाल. मस्त वरती चांदणं दिसतं, इथे मस्त बेड वगैरे पडलेला आहे, छान वाटतंय. आर्या तुझं काय? छान वाटतंय. नाही, छान वाटतंय.
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.